नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। तर 17 मे पासून अधिक महिना सुरू झाला आहे तर आणि 15 जून पर्यंत अधिक महिना आहे। तर जे आपण जी काही सेवा अधिक महिन्यामध्ये करतो त्याचे फळ आपल्याला अधिक पटीने मिळते। त्यामुळे आपल्याला अधिक महिन्यामध्ये जी कोणती ना कोणती सेवा करता येईल ती करायची आहे। आता तसा तर अधिक महिना संपत आला आहे। अधिक महिना आतापर्यंत आपल्याला जर कोणतीही सेवा करणे जमले नसेल तर आपल्याला अधिक महिना संपण्याच्या आधी एक सेवा करायची आहे। अधिक महिन्याचे अधिपती साक्षात भगवान विष्णू आहेत, म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम नाव मिळाले आहे। तर या महिन्यामध्ये 33 संख्येला खूप सारे महत्त्व आहे। मग ते 33 वस्तूंचे दान असो, 33 फळांचे दान असो, 33 दिव्यांचे दान असो, तर कोणत्याही 33 संख्या या महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे। 33 कोटी देवांचा संबंध या 33 वस्तूंशी जोडला गेला आहे। त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या म्हणजे आपल्याला फळे असो किंवा अनारसे असो, दिवे असो, 33 संख्येने दान करायचे आहे। अधिक महिना हा 33 महिन्यांनंतर येतो, म्हणजे 3 वर्षानंतर येतो। त्यामुळे 33 संख्या ही खूप महत्त्वाची आहे। तर या काळामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा दान धर्म करणे या गोष्टींना खूप सारे महत्त्व आहे। 15 जूनला अधिक महिना संपत आहे। तर अधिक महिना संपण्याच्या अगोदर आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। त्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, आपल्या मुलांची प्रगती होईल, पतीची प्रगती होईल, घरात भरभराटी होईल, घरात लक्ष्मी नांदेल। यासाठी आपल्याला ही एक वस्तू आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे। अगदी 15 जूनला जरी केले तरीही चालेल। 15 जूनला आहे सोमवती अमावस्या, त्यामुळे 15 जूनला जरी केला आपण हा उपाय तरीही चालू शकतो। हा उपाय फक्त आपल्याला अधिक महिन्यातच करायचा आहे। श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे। याने आपल्याला अनेक तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि धनलाभही होतो। विष्णू पूजेमध्ये तुळशीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे। विष्णू पूजा ही तुळशीशिवाय अपूर्ण आहे। भगवान विष्णूंसोबत आपल्याला तुळशी मातेचीही पूजा करायची आहे। तुळशी मातेला धनाची देवी म्हटले आहे। तर हा उपाय खूप प्रभावी उपाय आहे। तर आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे। ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे, आपल्या देवाची पूजा करून घ्यायची आहे, भगवान विष्णूंनाही अभिषेक करून घ्यायचा आहे, स्नान घालायचे आहे, भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि आपल्याला तुळशी मातेला सकाळी थोडे पाणी, कच्चे दूध आणि हळद घातलेले पाणी अर्पण करायचे आहे। हळदी कुंकू लावायचे आहे, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। ह्या सर्व गोष्टी आपल्याला सकाळी करायच्या आहे आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला तुळशी मातेला हात लावायचा नसतो किंवा पाणीही जल अर्पण करायचे नसते। त्यामुळे आपल्याला सकाळीच या सर्व गोष्टी आवरून घ्यायच्या आहे। तर उपाय हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। आपल्याला 33 वाती घ्यायच्या आहेत, त्या गाईच्या तुपामध्ये भिजून घ्यायच्या आहेत आणि एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला त्या भिजवलेल्या 33 वाती ठेवून घ्यायच्या आहेत। खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये ठेवलेल्या वाती ह्या आपल्याला एखाद्या पंतीमध्ये किंवा दिव्यामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहे। तुळशी मातेसमोर आपल्याला हे प्रज्वलित करायचे आहे आणि तेथेच आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जितका होईल तितक्या वेळा जप करायचा आहे। तुळशी मातेला आपल्या ज्या काही समस्या असतील त्याही बोलून दाखवायच्या आहेत, त्या सांगायच्या आहेत आणि आपले ज्या संकटे असतील, ज्या समस्या असतील ते निवारण व्हावे यासाठी तुळशी मातेजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे। मातेसमोर तो दिवा जो आपण प्रज्वलित केला आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे, अक्षता व्हायच्या आहेत आणि अगरबत्ती ओवाळायची आहे। तुळशी मातेजवळच आपल्याला हे दीपदान करायचे आहे। जर संपूर्ण अधिक महिन्यामध्ये तुम्ही जर तुळशी समोर दिवा लावणे तुम्हाला शक्य झाले नसेल तर आतापासून 5 दिवस तुळशी मातेला दररोज तुपाचा दिवा संध्याकाळी एक जरूर लावा। या सेवेने आपल्याला 33 कोटी देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपले जे काही कर्म असतील किंवा पाप घडलेले असतील ते नष्ट होतात। चुकीच्या गोष्टी आपल्या हातून काही घडलेल्या असतील तर त्या नष्ट होतात आणि आपली सर्व काही जी
इच्छा आहे, मनोकामना आहे त्या या सेवेने नक्कीच पूर्ण होणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.